नमस्कार मित्रांनो, मी आहे चेतन आणि तुमचं स्वागत आहे आपल्या युट्यूब चॅनल सिने प्रवाहामध्ये. इथे तुम्हाला सिनेमा, वेब सिरीज आणि बरेच एंटरटेनमेंटशी रिलेटेड व्हिडिओज पाहायला मिळतील. तरी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तर विना टाइम वेस्ट करता आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया. आजच्या आपल्या व्हिडिओचा विषय आहे मराठी सिनेमा विरुद्ध मल्याळम सिनेमा. या व्हिडिओच्या माध्यमातून आपण जाणून घेणार आहोत मराठी व मल्याळम सिनेमामधील फरक, समानता व सध्या मराठी फिल्म इंडस्ट्रीला मल्याळम फिल्म इंडस्ट्रीकडून काय शिकायची गरज आहे. तर चला आपल्या व्हिडिओला सुरुवात करू. पहिला पॉइंट, समानता. आता तुम्ही म्हणाल, मराठी सिनेमाची तुलना मल्याळम सिनेमाशीच का? तमिळ, तेलुगू, हिंदी इंडस्ट्री सुद्धा आहेतच की. याचं पहिलं कारण म्हणजे मराठी व मल्याळम इंडस्ट्रीज या स्टार ड्रिव्हन नाहीत तर कंटेंट ड्रिव्हन आहेत. या कधीही स्टार लोकांवर अवलंबून नाहीत. म्हणजे तसं म्हणायला गेलं तर मोहनलाल व मामुटी सारखे 2 सुपरस्टार मल्याळम सिनेमात आहेत, पण ते केवळ मास मसाला फिल्म्स करत नाहीत तर कंटेंट ओरिएंटेड फिल्म्स करतात. या दोन्ही फिल्म इंडस्ट्रीजने लोकांना दर्जेदार व आशयघन सिनेमे दिलेत. इतर फिल्म इंडस्ट्रीजच्या तुलनेत मराठी व मल्याळम चित्रपट उद्योग लहान आहेत. इथे सिनेमांचे बजेट खूप लिमिटेड असते. मल्याळम सिनेमाला तमिळ, तेलुगूशी तर मराठीला हिंदी सिनेमाशी कम्पीट करावं लागतं. मराठी सिनेमाने निळू फुले, श्रीराम लागू, अशोक सराफ, विक्रम गोखले, सचिन खेडेकर, सयाजी शिंदे व नाना पाटेकर सारखे दिग्गज अभिनेते दिलेत, ज्यांनी हिंदीमध्ये सुद्धा आपलं नाणं खणखणीत वाजवलं. गिरीश कुलकर्णी आणि अमृता सुभाष तर हिंदीमध्ये धमाल करत आहेत. तसेच मल्याळम सिनेमातून भरत गोपी, बालन के नायर, मोहनलाल, मामुटी, जगती श्रीकुमार, जयराम, प्रताप पोथेन, जोजू जॉर्ज, कुंचाको बोबन असे दिग्गज अभिनेते आले, ज्यांनी प्रेक्षकांच्या मनावर राज्य केले. मल्याळम फिल्म इंडस्ट्रीकडून कालापानी, वानप्रस्थम, पेरवाजी अंबलम, सुकृतम विदेयन, गुरु, अमरन, पवित्रन, थानियावर्तनम, मणिचित्र थाजू, पंचवदी पालम, रामोजीराव स्पीकिंग, विधेयन, क्लासमेट्स, दृश्यम, प्रेमम, बँगलोर डेज, थोंडीमुथलम, दृक्साक्षम व महिशिंते प्रतिकारम सारखे दर्जेदार सिनेमे दिले. तर मराठीतून श्यामची आई, सामना, पिंजरा, सिंहासन, एक डाव भूताचा, सोंगाड्या, आपली माणसं, एक होता विदूषक, जैत रे जैत, श्वास, वळू, अगबाय रच्चा, देऊळ, सावरखेड एक गाव, फॅन्ड्री, कोर्ट, डोंबिवली फास्ट, काकस्पर्श व मसाला सारखे क्लासिक सिनेमे आले. तर अशा काही बऱ्याच समान गोष्टी मराठी व मल्याळम सिनेमामध्ये आहेत. तर आता आपण दोन्ही फिल्म इंडस्ट्रीमध्ये फरक काय आहे ते जाणून घेणार आहोत. पॉइंट नंबर 2, फरक. मल्याळम फिल्म इंडस्ट्रीमध्ये आशयघन सिनेमा सोबतच चांगले कमर्शियल सिनेमे बनवले जातात आणि अशा दोन्ही ठिकाणी आपली मराठी फिल्म इंडस्ट्री फेल जाते. मल्याळम सिनेमात सध्याच्या घडीला चांगले अभिनेते आहेत ज्यांचा युथशी कनेक्ट आहे, जसे की फहाद फाजिल, पृथ्वीराज सुकुमारन, टोविनो थॉमस, दुलकर सलमान, उन्नी मुकुंदन, निविन पॉली व आसिफ अली. आणि दुसऱ्या बाजूला आपल्या मराठीमध्ये सुबोध भावे, प्रसाद ओक, जितेंद्र जोशी, सिद्धार्थ चांदेकर, ललित प्रभाकर, अमेय वाघ, सिद्धार्थ जाधव सारखे गुणी कलाकार आहेत, पण ते ऑडियन्सला थिएटर पर्यंत आणू शकत नाहीत. 2000 सालानंतर भरत जाधव, अंकुश चौधरी, स्वप्नील जोशी व संजय नार्वेकर यांनी काही काळ गाजवला, पण नंतर आलेल्या फिल्म्स ह्या केवळ माउथ पब्लिसिटीवरच चाललेल्या आहेत. सध्या मराठीमध्ये रितेश देशमुख हेच एकमेव सुपरस्टार आहेत ज्यांचे पिक्चर सुपरहिट होतात. आणि जॉनर वाईज जरी पाहायला गेलं तर मराठीमध्ये सध्या ऐतिहासिक, टीनेज लव्ह स्टोरी, बायोपिक व सेक्स कॉमेडी असे ठराविक जॉनरचे चित्रपट बनतात. या ठराविक विषयांच्या पलीकडे जाऊन आउट ऑफ द बॉक्स विचार करणारे लेखक व दिग्दर्शक मराठीत सध्याच्या घडीला नसल्यातच जमा आहे. सध्या आपली मराठी इंडस्ट्री खूप सेफ खेळते. तुम्ही कल्पना पण करू शकत नाही की मराठीमध्ये कोणी मंजुमेल बॉयज सारखा सर्व्हायव्हल ड्रामा बनवेल, मिन्नल मुरली सारखी सुपर हिरो फिल्म बनवेल, मार्को सारखी ए रेटेड ऍक्शन फिल्म तर लांबचीच गोष्ट. मराठी सिनेमा तर सध्या युथ पासून टोटली डिस्कनेक्ट झालेला आहे. इथे लोकांना रिस्कच घ्यायची नाहीये. या उलट मल्याळम सिनेमात ऍक्शन, सस्पेन्स, हॉरर, सायकोलॉजिकल थ्रिलर, सर्व्हायव्हल ड्रामा असे अनेक वेगवेगळ्या जॉनरचे चित्रपट बनवले जातात. आणि सध्याच्या घडीला मराठी सिनेमाला एका वेगळ्या उंचीवर घेऊन जातील असे विजनरी फिल्म मेकर्स फार कमी आहेत. नागराज मंजुळे, परेश मोकाशी, प्रवीण तरडे, केदार शिंदे, प्रसाद ओक, चैतन्य तामणे, सुजय डहाके, समीर विद्वांस, दिग्पाल लांजेकर, विजू माने व हेमंत ढोमे सारखे फिल्म मेकर्स आहेत. आणि यांच्यापैकी किती जण चांगले सिनेमे बनवतात हे सुजान प्रेक्षकांना चांगलेच माहीत आहे. आणि दुसरी मोठी शोकांतिका, इथे नवीन फिल्म मेकर्सला संधीच मिळत नाहीये. मल्याळम सिनेमामध्ये लिजो जोस पेलिसरी, बेसिल जोसेफ, दिलेश पोतान, राहुल सदाशिवन, महेश नारायण, दिजो जोस अँथनी, चिदंबरम, जितू माधवन, गिरीश शेडी, अंजली मेनन व अनवर रशीद सारखे वेगळ्या धाटणीचे चित्रपट बनवणारे फिल्म मेकर्स आहेत. तर आपला तिसरा पॉइंट आहे, आपण मल्याळम सिनेमाकडून काय शिकायला पाहिजे. मराठी फिल्म इंडस्ट्री व मल्याळम फिल्म इंडस्ट्री या इतर इंडस्ट्रीजच्या तुलनेत खूप लहान आहेत. सिनेमांचे बजेट सुद्धा लिमिटेड असते. पण मल्याळम फिल्म इंडस्ट्रीने गेल्या काही वर्षात असा काय बदल केलाय की ते सध्या तमिळ, तेलुगू सोबतच हिंदी सिनेमांना सुद्धा टक्कर देत आहेत. त्यांचे एल टू एम पुराण व मार्को सारखे चित्रपट पॅन इंडियावर रिलीज होत आहेत. त्यांचे ऍक्टर्स, डिरेक्टर्स
बॉलिवूड फिल्म मेकर सोबत कोलॅब करत आहेत. खरं पाहायला गेलं तर आपल्यापैकी बऱ्याच जणांनी मल्याळम सिनेमा कोविडमध्ये एक्सप्लोर केला. तेव्हा ओटीटीवर मालिक, दृश्यम 2 व नाईट 2 सारख्या कल्ट मूव्हीज झाल्या. ओटीटीवर या फिल्म्सना जगभरातील प्रेक्षकांनी पाहिले आणि मग काय, महेश शिंदे प्रतिकारम, प्रेमम, मिन्नल मुरली, कला, जोजी, अय्यप्पनम कोशियम, कुंबलंगी नाईट्स, जनगणमन, लुसिफर व अलीकडेच आलेले कन्नूर स्क्वॉड, किष्किंधाकांडम, ब्रह्मयुगम, मंजुमेल बॉयज व आवेशम सारखे सिनेमे लोकांनी पाहिले व सोशल मीडियावर सुद्धा या चित्रपटाची खूप चर्चा झाली. मल्याळम फिल्म्स जरी बॉक्स ऑफिसवर फेल गेल्या तरी ओटीटीवर त्यांना चांगली डिमांड असते, कारण त्यांनी त्यांच्या चित्रपटाच्या माध्यमातून लोकांमध्ये तसा विश्वास निर्माण केलाय. आणि आपले मराठी सिनेमे अमेझॉन प्राईमवर ढिगाने पडलेले असतात. त्या फिल्म्स कधी ट्रेंडिंग मध्ये नसतात व लोक सुद्धा त्याविषयी फारशी चर्चा करताना दिसत नाहीत. मल्याळम सिनेमाने एकट्या 2024 मध्ये जवळपास 1000 कोटींच्या घरात कमाई केली आहे. एक काळ असा होता जेव्हा ते चांगले चित्रपट बनवून सुद्धा त्यांचे चित्रपट बॉक्स ऑफिसवर चालत नव्हते. पण याचा दोष त्यांनी आपल्या मराठी फिल्ममेकर्स प्रमाणे प्रेक्षकांना दिला नाही. त्यांनी स्वतःमध्ये बदल केले. आपल्या मराठीमध्ये तेंडल्यासारखी एक छोट्या बजेटची सुंदर फिल्म आली होती. ना तिला थिएटर मिळाले, ना ती फिल्म कोणत्या ओटीटी प्लॅटफॉर्मने घेतली. अशी अवस्था आहे आपल्या इंडिपेंडेंट फिल्ममेकर्सची. मोठ्या प्रोडक्शन हाऊसनी नव्या दमाच्या लेखक व दिग्दर्शकांना संधी द्यायला हव्यात. तेव्हा कुठे आपल्याला फ्रेश स्टोरीज पाहायला मिळतील, नवीन लोकांचे व्हिजन पाहायला मिळेल. मराठीमध्ये ऍक्शन, हॉरर, थ्रिलर, डार्क कॉमेडी वेगवेगळ्या जॉनरचे चित्रपट एक्सप्लोर केले गेले पाहिजेत. जर मराठीमधून चांगल्या फिल्म्स आल्या तर त्या बॉक्स ऑफिसवर सुद्धा चालतील व ओटीटीवर सुद्धा त्यांना डिमांड येईल, जेणेकरून आपल्या मराठी सिनेमाला एक ग्लोबल ऑडियन्स मिळेल. आपण आशा करूया मल्याळम फिल्म इंडस्ट्रीप्रमाणे मराठी फिल्म इंडस्ट्री एकत्र येऊन काही सकारात्मक बदल करतील व आपल्याला दर्जेदार सिनेमे पाहायला मिळतील. तर आपण ह्या व्हिडिओच्या माध्यमातून पाहिले की मराठी व मल्याळम फिल्म्समध्ये काय समानता आहे, काय फरक आहे व आपण त्यांच्याकडून काय शिकायला हवं. जर तुम्हाला आपला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनेल सिनेप्रवाहला सबस्क्राईब करायला विसरू नका.